हॅलो एव्हरीवन, गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या टॉपिकवरती प्रश्न बघणार आहोत। हा टॉपिक सर्वच परीक्षांसाठी फार महत्त्वाचा आहे। या टॉपिकवरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, मोस्ट रिपीटेड प्रश्न कुठले आहेत आणि हे तुम्हाला हमखास हा टॉपिक मार्क देऊन जातो। त्यामुळे अगदी सर्वच परीक्षांसाठी आणि त्यात आता खास करून टेटची एक्झाम चालू आहेत, या शिक्षक अभियोग्यता एक्झामसाठीही हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। चला तर सर्वात महत्त्वाच्या टॉपिकवरचे महत्त्वाचे प्रश्न बघूयात। पहिला प्रश्न बघूया। NEP 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणाचे मुख्य सूत्र काय आहे? तर काय आहे मुख्य सूत्र? शिक्षण सर्वांसाठी सर्व ठिकाणी व सर्व वेळ हे NEP 2020 या धोरणाचे मुख्य सूत्र आहे। NEP 2020 नुसार शाळांमध्ये काय वापरण्याचा सल्ला दिलेला आहे? तर काय आहेत ऑप्शन? ऑप्शन 1 बहुभाषिकता, बरोबर आहे। ऑप्शन 2 तंत्रज्ञानाचा वापर, हेही NEP 2020 नुसार शाळेमध्ये वापरण्याचा सल्ला दिलेला आहे। 3 जीवन कौशल्य, हेही बरोबर आहे। आणि ऑप्शन 4 काय आहे? वरीलपैकी सर्व। म्हणजे याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन नंबर 4 बहुभाषिकता, तंत्रज्ञानाचा वापर, जीवन कौशल्य या तिन्ही गोष्टी म्हणजे वरीलपैकी सर्व हे शाळांमध्ये वापरण्याचा NEP 2020 नुसार सल्ला दिलेला आहे। NEP 2020 नुसार बालविकास केंद्रित शिक्षण कधीपासून सुरू होईल? तर याचं ऑप्शन्स काय आहेत? ऑप्शन 1 3 वर्षापासून, ऑप्शन 2 4 वर्षापासून, ऑप्शन 3 5 वर्षापासून आणि 4 6 वर्षापासून। तर याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 1 NEP 2000 नुसार बालविकास केंद्रित शिक्षण हे 3 वर्षापासून सुरू होईल। हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। बऱ्याच परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारला गेलाय। तर काय प्रश्न आहे? NEP 2020 नुसार शालेय शिक्षणासाठी कोणती नवीन रचना सुचवली आहे? तर कोणती आहे ती रचना? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। लक्षात ठेवा सर्वांनी, हा मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे। कोणती रचना आहे? 5+3+3+4 ऑप्शन नंबर 2 ही नवी रचना NEP 2020 नुसार शालेय शिक्षणासाठी सुचवलेली आहे। हाही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही यालाही टिक मार्क करून ठेवा। काय आहे प्रश्न? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कधी जाहीर झाले? आता तारीख महत्त्वाची आहे। 2020 तर आपल्याला माहिती आहे, पण तारीख काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 29 जुलै 2020 ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे जाहीर झाले। कधी? 29 जुलै। ऑप्शन नंबर 3 हे याचं बरोबर उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात। NEP 2020 धोरणाची अंमलबजावणी कधीपर्यंत अपेक्षित आहे? तर कधीपर्यंत अपेक्षित आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 2030 ते 40 पर्यंत NEP 2020 धोरणाची अंमलबजावणी ही अपेक्षित आहे। उत्तर काय? ऑप्शन 1। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। NEP धोरणावरचे सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न तुम्हाला यामध्ये भेटतील आणि तुमचा सरावही सर्व परीक्षांसाठी याचा सराव होईल। तर पुढचा प्रश्न बघूयात। NEP 2020 हे धोरण किती वर्षांनी सुधारण्यात आले आहे? तर किती वर्षांनी सुधारण्यात आले आहे? तर सुमारे 34 वर्षांनी NEP 2020 हे धोरण सुधारण्यात आले आहे। याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 3 हे बरोबर उत्तर आहे। NEP 2020 ने कोणते 21व्या शतकाचे कौशल्य ही महत्त्वाचे मानले आहेत? तर कोणते 21व्या शतकाची कौशल्य आहेत? तर पहिला ऑप्शन आहे विचारसरणी, बरोबर आहे। हे NEP ने महत्त्वाचं मानलं आहे कौशल्य। दुसरं संवाद, हेही बरोबर आहे। तिसरा ऑप्शन आहे सर्जनशीलता व सहकार्य, हेही बरोबर आहे। आणि ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व। म्हणजे याचं उत्तर काय येणार? तर ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व। विचारसरणी, संवाद, सर्जनशीलता, सहकार्य या सर्व गोष्टी NEP 2020 ने 21व्या शतकाचे महत्त्वाचे कौशल्य मानले आहेत। NEP 2020 नुसार व्यावसायिक शिक्षण कोणत्या स्तरापासून सुरू होईल? ऑप्शन 1 आहे 5वी, 2 6वी, 3 7वी आणि 4 10वी पासून। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 NEP 2020 नुसार व्यावसायिक शिक्षण हे 6वी या स्तरापासून सुरू होईल। उत्तर काय? ऑप्शन 2।
पुढचा प्रश्न बघूयात। NEP 2020 नुसार अभ्यासक्रम रचना कोणती मूल्य विकसित करेल? ऑप्शन आहेत नैतिक मूल्य, बरोबर आहे। ऑप्शन 2 संविधानिक मूल्य, हेही NEP नुसार हे मूल्य विकसित करेल, त्यामुळे ऑप्शन 2 बरोबर आहे। ऑप्शन 3 आहे पर्यावरण प्रेम, हाही ऑप्शन बरोबर आहे। हेही मूल्य विकसित करेल, म्हणजे याचं उत्तर काय येणार तर ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व NEP 2020 नुसार अभ्यासक्रम रचना नैतिक मूल्य, संविधानिक मूल्य, पर्यावरण प्रेम ही मूल्य विकसित करेल। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात। NEP 2020 मध्ये इक्विटी म्हणजे काय? तर याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन 1 सर्वांसाठी समान परीक्षा, नाही आहे, हे चुकीचं ऑप्शन आहे। ऑप्शन 2 काय आहे? प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार शिक्षणात समान संधी, हे ऑप्शन बरोबर आहे। म्हणजे याचं उत्तर काय? इक्विटी म्हणजे काय तर ऑप्शन नंबर 2 प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार शिक्षणात संधी मिळणे म्हणजे इक्विटी होय। NEP 2020 मध्ये कोणता अभ्यासक्रम कमी करण्याचा प्रस्ताव आहे? ऑप्शन 1 भूगोल, 2 गणित, 3 कला शिक्षण, 4 पुस्तकी भार। तर काय आहे याचं करेक्ट आन्सर तर ऑप्शन नंबर 4 पुस्तकी भार हे NEP 2020 मध्ये कमी करण्याचा प्रस्ताव आहे। पुढचा प्रश्न बघूयात। NEP 2020 नुसार नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क कोण तयार करणार आहे? तर काय आहे याचं उत्तर तर ऑप्शन नंबर 2 NCERT हे NEP 2020 नुसार नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार करणार आहे। पुढचा प्रश्न बघूया। NEP 2020 मध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण या संकल्पनेचा काय अर्थ आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 NEP 2020 मध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण या संकल्पनेचा अर्थ आहे विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षण होय। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। NEP 2020 चे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन 1 आहे ज्ञानाधिष्ठित, बरोबर आहे, हे एक उद्दिष्ट आहे। 2 समावेशी, हेही बरोबर आहे। 3 न्याय व सक्षम शिक्षण व्यवस्था, हेही बरोबर आहे। आणि ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व, म्हणजे याचं उत्तर काय येणार तर ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व ही सर्व NEP 2020 ची प्रमुख उद्दिष्ट आहेत। NEP 2020 कधी जाहीर करण्यात आले? तर काय आहे याचं उत्तर आपण मगाशीच प्रश्न बघितलाय तर 29 जुलै 2020 रोजी NEP म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे जाहीर करण्यात आले आहे, म्हणजे याचं उत्तर काय ऑप्शन नंबर 3 2020। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात। NEP 2020 चे अंतिम उद्दिष्ट काय आहे? तर काय आहे याचं अंतिम उद्दिष्ट? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सर्वांगीण विकास हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे NEP 2020चं अंतिम उद्दिष्ट आहे। पुढचा प्रश्न बघूयात। NEP 2020 अंतर्गत कोणती भाषा अभ्यासासाठी महत्त्वाची मानली आहे? तर कोणती भाषा आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मातृभाषा ही NEP 2020 अंतर्गत अभ्यासासाठी महत्त्वाची मानली आहे, म्हणजे मातृभाषाला सर्वात जास्त महत्त्व दिलं गेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात। NEP 2020 मध्ये स्कूलिंग कधी सुरू होते, म्हणजे शाळा कधी चालू होते, कोणत्या वर्षापासून? ऑप्शन 1 3 वर्षापासून, 2 5 वर्षापासून, 3 6 वर्षापासून आणि 4 7 वर्षापासून। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 NEP 2020 मध्ये स्कूलिंग हे 3 वर्षापासून सुरू होते। पुढचा प्रश्न आहे NEP 2020 नुसार शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे? तर काय आहे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 B.Ed। पहिला शैक्षणिक पात्रता ही D.Ed होती, पण आता ती कॅन्सल करून B.Ed केलेली आहे। म्हणजे तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तर कमीत किमान म्हणजे कमीत कमी तुमचं B.Ed तरी झालेलंच असलं पाहिजे। हे NEP 2020 नुसार शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक पात्रता आहे। याचं उत्तर काय ऑप्शन नंबर 3 B.Ed। NEP 2020 अंतर्गत बोर्ड परीक्षा कशा असतील? तर काय आहेत ऑप्शन? 1 कठीण, हे चुकीचं आहे। 2 निवडक, हेही चुकीचं आहे।
ऑप्शन 3 आहे सलरीकृत आणि लवचिक. हा ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे NEP 2020 अंतर्गत बोर्ड परीक्षा या सलरीकृत आणि लवचिक असतील. नेक्स्ट क्वेश्चन, NEP 2020 नुसार शिक्षणाचा मुख्य आधार काय असेल? ऑप्शन 1 पाठांतर, चुकीचा पर्याय आहे. ऑप्शन 2 परीक्षा, हा आहे का मुख्य आधार? नाही. ऑप्शन 3 प्रकल्प आधारित शिक्षण आणि ऑप्शन 4 शाळा ही मुख्य आधार नाहीये. म्हणजे याचं उत्तर काय? ऑप्शन 3 प्रकल्प आधारित शिक्षण हे NEP 2020 नुसार शिक्षणाचा मुख्य आधार असेल. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कोणत्या मंत्रालयाखाली येते? तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 4 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे शिक्षण मंत्रालयाखाली येते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणाचे उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन 1 नोकऱ्या मिळवणे, चुकीचं आहे. हे मेन उद्दिष्ट नाहीये. पाठांतर, हेही उद्दिष्ट नाही. ऑप्शन 3 आहे सर्जनशीलता व कौशल्य विकास, हे याचं करेक्ट उत्तर आहे. परीक्षा पास होणे, हेही याचं उद्दिष्ट नाहीये. म्हणजे याचं उत्तर काय? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणाचे उद्दिष्ट हे सर्जनशीलता व कौशल्य विकास हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षकांचे कोणते विशेष स्थान आहे? पहिलं आदेशाचे पालन, 2 ज्ञानाचा स्रोत, 3 परीक्षा घेणारे आणि 4 वर्गात शिस्त राखणारे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 ज्ञानाचा स्रोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षकांचे विशेष स्थान हे ज्ञानाचा स्रोत असं आहे. 5, 3, 3, 4 या रचनेतील शेवटचा 4चा टप्पा कोणता आहे? ही रचना NEP 2020 मधली रचना आहे, आपण बघितलं प्रश्नांमध्ये. मग या शेवटच्या 4चा अर्थ काय? कोणता टप्पा आहे? तर याचं उत्तर आहे माध्यमिक शिक्षण हे या रचनेतील शेवटच्या 4चा टप्पा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा.